हे गाइस, वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि शिक्षक भरती 2025-26 मध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट सांगून देतो। सद्यस्थितीमध्ये टीटी परीक्षा जी आहे ती लागू होणार नाही आणि शिक्षक भरती 2025 साठी नाही, त्याच्यामुळे जे आहे चिंता करू नका। पण मात्र एवढं नक्की आहे की टीटी परीक्षा जी आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित लागू होऊ शकते वर्ग 9 ते 12 साठी। ठीक आहे, आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया। टॉपिक असा आहे आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ जो आहे इम्पॉर्टंट आहे डीएड धारक अभ्यक धारक जे आहेत त्यांच्यासाठी आणि जे बीएड धारक आहेत। जर तुमचं डीएड झालेलं आहे तर तुमच्यासाठी आणि जर तुमचं बीएड झालेलं असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये कोणाला जास्त फायदा होणार आहे, डीएड धारक उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये फायदा होणार आहे किंवा बीएड धारक उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये फायदा होणार आहे, याच्या संदर्भात पूर्ण गोष्टीबद्दल संदर्भात महत्त्वाची माहिती गोळा केल्यानंतर हा व्हिडिओ आपण बनवतोय आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये 2025-26 मध्ये फायदा होणार आहे। ठीक आहे, जसं तुम्ही सांगितलं होतं की या संदर्भातच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे होता, तर हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। ठीक आहे, कोणत्या गोष्टी किंवा कोणाला बेनिफिट जास्त होणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कमेंट्स आल्या होते विद्यार्थ्यांच्या, सर आमचं डीएड झालेलं आहे आणि आम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये 2025-26 मध्ये स्कोप असणार आहे का। दुसरे काही असे विद्यार्थी होते, दुसरा गट असा होता ज्यांचं बीएड झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा कमेंट्स होत्या की सर क्वालिफिकेशन सांगितलं आणि नंतर सांगितलं सर आमचं बीएड आहे आणि आम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये कुठे कुठे संधी असणार आहे किंवा कुठे कुठे आम्हाला बेनिफिट होणार आहे। ठीक आहे, तर म्हणलं या संदर्भात जे आहे विद्यार्थ्यांच्या पूर्ण डाऊट्स जे आहेत ते क्लिअर कराव्या। त्या संदर्भात मग सगळ्या गोष्टी बघितल्या, पूर्ण जे आहे माहिती संदर्भात जेवढ्या काही गोष्टी होत्या आणि जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन माहिती गोळा करून सगळ्या गोष्टी रिसर्च केल्यानंतर पूर्ण 4-5 घंटे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला एक गोष्टी कळाल्या की हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असणं खूप आवश्यक आहे। तर सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट करतो आता की बघा, सगळ्यात अगोदर जागा ज्या आहेत किंवा शिक्षक भरतीमध्ये डीएड धारक किंवा बीएड धारक यांना संधी कशी असणार आहे ते अगोदर पहिले समजून घेऊया। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहेत वर्गानुसार म्हणजे वर्ग 1 ते 5 साठी काही जागा येतात, वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा येतात, वर्ग 9वी-10वी साठी सुद्धा येतात आणि 11वी-12वी साठी सुद्धा येतात। ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जागा फक्त इथे वर्गांसाठी येत नाही, जागा मीडियमनुसार सुद्धा येतात। म्हणजे इंग्रजी मीडियमच्या सुद्धा जागा येतात, मराठी मीडियमला जागा चांगल्या जास्त येतात, हिंदी मीडियमला सुद्धा जागा येतात आणि उर्दू मीडियमच्या सुद्धा जागा येतात। म्हणजे वेगवेगळे जे मीडियम आहे, तुम्ही कोणत्याही मीडियममध्ये असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी जागा येणार आहेत। भाषा विषयाचे विद्यार्थी असतील किंवा अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी असतील किंवा जे कला क्रीडा शिक्षकांसंदर्भात विचारणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा जागा येणार आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। आता आला प्रश्न डीएड आणि बीएड धारकांचा, तर बघा आपण सगळ्यात अगोदर पहिले प्रायमरी लेवलला गोष्ट करूया, वर्ग 1 ते 5 साठी। आता बघा सिच्युएशन कशी ट्विस्ट आहे याच्यामध्ये। वर्ग 1 ते 5 साठी जे आहे, वर्ग 1 ते 5 साठी असे उमेदवार अप्लाय करू शकतात ज्यांचं डीटीएड झालेलं आहे किंवा डीएलएड झालेलं आहे आणि जे विद्यार्थी टीटी परीक्षा पेपर क्रमांक 1 पास आहेत असेच उमेदवार फक्त वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करू शकतात। आता काही असे उमेदवार आहे ज्यांचं डीएड तर आहे पण त्यांनी टीटी परीक्षा पास केलेली नाही। मग इथं झालं काय की डीएड असून सुद्धा त्यांना फायदा होणार नाही वर्ग 1 ते 5 साठी, कारण की वर्ग 1 ते 5 ला जर त्यांना अप्लाय करायचंय तर त्यावेळेस मात्र टीईटी परीक्षा लागते। बिना टीईटी परीक्षेचं तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करू शकत नाही। आता इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बीएड धारकांना जर विचार केला वर्ग 1 ते 5 साठी, एखादा बीएड धारक आहे त्यानं म्हणलं मला वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करायचंय, तर तो अप्लाय करू शकत नाही। म्हणजे इथं सगळ्यात मोठा जो फायदा होणार आहे तो होणार आहे डीएड धारकांना प्रायमरी लेवलला वर्ग 1 ते 5 साठी। आणि तुम्हाला अजून सांगतो, जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा ज्या जागा येतात तर वर्ग 1 ते 5 साठी पुष्कळ जागा असतात। आणि अजून याच्यामध्ये ट्विस्ट आहे, अजून थोडा एक दुसरा ट्विस्ट तो असा आहे की याच्यामध्ये मराठी मीडियमचे विद्यार्थी जास्त आहे, इंग्रजी मीडियम आणि उर्दू मीडियमचे विद्यार्थी कमी आहे। मग इंग्लिश किंवा उर्दू मीडियममध्ये तुम्ही असाल आणि तुमचं जर डीएड झालेलं आहे तर तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून जास्त थोडा स्कोप आहे। ठीक आहे, डीएड धारकांना कळालं। आणि एक गोष्ट लक्षात, ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही ब्रिज कोर्स काय आहे, तर बघा वर्ग 1 ते 5 साठी ब्रिज कोर्सच्या निकालानुसार फक्त वर्ग 1 ते 5 साठी डीएड धारकच एलिजिबल आहे, त्यांनाच तिथे कन्सिडर केलं जातं। बीएड धारकांचा वर्ग 1 ते 5 साठी विचार होत नाही। आता बीएड धारकांना असं नाही तुम्हाला संधी नाही, तुम्हाला सांगतो मी आता पुढच्या गोष्टीवर आपण जाणारच आहोत। ठीक आहे, आता गोष्ट करूया वर्ग 6 ते 8 ची। ठीक आहे, वर्ग 6 ते 8 साठी
संधी कोणाला आहे? बीएड धारक किंवा डीएड धारकांना. तर बघा, पहिले क्वालिफिकेशन बघूया. डीएड धारक वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा अप्लाय करू शकतात आणि बीएड धारक सुद्धा वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करू शकतात. पण अजून एक अट आहे की इथं सुद्धा टीईटी परीक्षा आवश्यक आहे. टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 2. आता ज्या विद्यार्थ्यांचं डीएड आहे, डीटीएड आहे किंवा 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर ज्यांचं 12वी प्लस डीएड किंवा डीटीएड आहे, तर असे विद्यार्थी आणि टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहेत, तर ते वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करू शकतात. आणि ज्यांचं सायन्स फॅकल्टी किंवा बीकॉम वाले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करू शकतात, टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल तर, मॅथ आणि सायन्समध्ये. पण आता इथं काय आहे, तर इथं दोघांना इक्वली संधी आहे. म्हणजे डीएड धारकांसाठी जागा सुद्धा आहे, बीएड धारकांसाठी सुद्धा जागा आहे. पण याच्यामध्ये अजून थोडा ट्विस्ट असा आहे की इथं जे आहे, इथं वर्ग 6 ते 8चा विचार जर केला तर इथं डीएड धारक बीएड धारकांना स्कोप नसणार आहे. इथं स्कोप असणार आहे तुमच्या स्ट्रीमनुसार, फॅकल्टीनुसार. तुम्ही आर्टला बिलॉंग करता, तुम्ही सायन्सला बिलॉंग करता किंवा तुम्ही कॉमर्सला बिलॉंग करता. जर तुम्ही सायन्सला बिलॉंग करत असले तर मॅथ आणि सायन्स मधून तुम्ही टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस वर्ग 6 ते 8 साठी तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी आहे. ठीक आहे. म्हणजे जर बॅलन्स बघितला आपण वर्ग 6 ते 8 साठी, तर वर्ग 6 ते 8 साठी बॅलन्स आहे की डीएड बीएड दोघांना जे आहे संधी चांगली आहे. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट बघूया. आता जास्त एक्साइटेड आहे समोर. वर्ग 9वी 10वी साठी बघूया. वर्ग 9वी 10वी साठी जर बघितलं आपण तर वर्ग 9वी 10वी साठी ज्या जागा येतात त्या जागा वेगवेगळ्या येतात आणि शक्यतो, आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली, वर्ग 6 ते 8 साठी ज्या जागा येतात त्या सुद्धा ज्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या आणि जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या जागा येतात. पुष्कळ जागा येतात वर्ग 6 ते 8 साठी. आता आलं वर्ग 9वी 10वीचं. वर्ग 9वी 10वी साठी बघा, क्वालिफिकेशन जर विचार केला आपण तर तुमचं ग्रॅज्युएशन असलंच पाहिजे आणि तुमची बीएड परीक्षा पास असले पाहिजे. म्हणजे डीएड धारकांना इथं संधी नाही आहे. ठीक आहे. म्हणजे बीएड धारकांना हा बेनिफिट झाला की वर्ग 9 10 साठी फक्त बीएड धारक अप्लाय करू शकतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही म्हणाल की बेनिफिट झाला म्हणजे ठीक आहे 9वी 10वीला आपल्याला फायदा होईल, तर तसंही नाही आहे. याच्यामध्ये अजून थोडं ट्विस्ट असा आहे की ज्या विद्यार्थ्यांची टीईटी परीक्षा पास नाही ते विद्यार्थी सुद्धा वर्ग 9वी 10वी साठी अप्लाय करणार आहेत, आणि ज्यांची टीईटी परीक्षा पास आहे ते विद्यार्थी सुद्धा 9वी 10वी साठी अप्लाय करू शकणार आहेत जर त्यांचं ग्रॅज्युएशन आहे तर, आणि त्यांनी बीएड केलेलं आहे तर. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली की वर्ग 9वी 10वी साठी कॉम्पिटिशन आहे, पण इथं बीएड धारकांना संधी आहे, डीएड धारकात चालत नाही. क्वालिफिकेशन कळालं का तुम्हाला? क्वालिफिकेशन काय लागतं? बीएड झालेलं पाहिजे तुमचं आणि ग्रॅज्युएशन पाहिजे. ठीक आहे. या 2 गोष्टी पाहिजे फक्त. टीईटी परीक्षेची आवश्यकता नाही आहे. म्हणजे तुम्ही टीईटी नाही पास केली तरी चालते. पण आता इथं एक गोष्ट महत्त्वाची काय आहे, तर मग इथं 9वी 10वी साठी जे आहे जागा येतील, विदाऊट इंटरव्ह्यूच्या येतात, विथ इंटरव्ह्यूच्या येतात का? तर दोन्ही येतात. विदाऊटच्या सुद्धा येतात, विथच्या सुद्धा येतात. मग इथं काय महत्त्वाचं आहे? इथं महत्त्वाचं आहे 2-3 गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. कोणत्या? सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे पे स्केल चांगला आहे, वरचा वर्ग आहे आणि तुमची जी पोस्ट आहे ती पोस्ट वरच्या लेवलची आहे, त्याच्यामुळे पगार चांगला तर राहणारच आहे. पण सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला इथं कॉम्पिटिशन करावं लागणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत. म्हणजे इथे स्पर्धा चांगली असेल जर तुम्ही बघितलं तर 9वी 10वी साठी. आणि ज्या विदाऊटच्या जागा आहेत त्याच्यामध्ये मग तुम्हाला स्पर्धा दिसेल. उदाहरणार्थ समजा ज्यांचा स्कोर चांगला आहे तर ते 9वी 10वी साठी अप्लाय करतीलच, कारण की त्यांना वाटतं वरच्या वर्गाची जागा आहे आणि आपल्यासाठी ती चांगली असेल. तर मग तुम्हाला इथं काय करायचं, 3-4 गोष्टीवर फोकस जास्त ठेवायचा आहे जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता असते किंवा याच्यावर असणारे मेरिट डिपेंड. कोणत्या गोष्टी आहेत त्या? की इथं ना तुमचं मीडियम आवश्यक आहे, ना तुमचं जास्तीत जास्त कॅटेगरी महत्त्वाची आहे, किंवा जास्तीत जास्त असंही नाही की तुम्ही टीईटी परीक्षा पास आहे किंवा टीईटी परीक्षा पास नाही. याच्यावर जास्त मॅटरच नाही. या गोष्टी मॅटर नाही करत. इथे मॅटर करतात 3-4 गोष्टी. एक, तुम्ही ज्या आहेत तुम्ही जाहिरातींना पसंतीक्रम कशा पद्धतीने देता, पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम देता किंवा प्रिफरन्स कोणत्या जिल्ह्याला देता त्यानुसार. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमची कॅटेगरीनुसार तुम्ही जे आहेत कशा पद्धतीने चॉईस करतात ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट आहे की तुम्ही योग्य बेस्ट स्ट्रॅटेजी किंवा योग्य स्ट्रॅटेजी वापरता का. तुमची ज्यावेळेस निवड होणार आहे किंवा तुम्हाला ज्यावेळेस जाहिराती येतील तर जाहिराती येताना तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी वापरली तरच तुम्ही 9वी 10वी साठी तुमची निवड होऊ शकते, कमी स्कोअर असला तरी सुद्धा. आता 11वी 12वीची जर गोष्ट केली, आता तुम्हाला इथं तर कळलं 9वी 10वी साठी किंवा कशाला स्कोप आहे. 11वी 12वीचा जर विचार केला आपण, आता मी सगळ्यात शेवटी तुम्हाला अजून एक रामबाण उपाय सुद्धा सांगणार आहे. तर 9वी 10वी 11वी 12वीचा विचार करूया. 11वी 12वी साठी ज्या जागा येतात त्या विदाऊटच्या सुद्धा येतात, विथ इंटरव्ह्यूच्या सुद्धा येतात. पण इथं खाजगीच्या जागा जास्त असतात 11वी 12वी साठी. ठीक आहे. विदाऊटच्या येतात, मोठमोठ्या संस्थांच्या जागा येतात. इथं बीएड धारकच लागतात. म्हणजे एकदा बघा, 9वी 10वीला आणि 11वी 12वीला फक्त तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर बीएड कंपल्सरी लागतं. ठीक आहे. आणि ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं का तुमचं, तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला फायदा होणार नाही. ग्रॅज्युएशनच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा तुमचं झालेलं पाहिजे तरच तुम्ही 11वी 12वी साठी अप्लाय करू शकता.
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, सब्जेक्टनुसार जागा येतात की प्रत्येक सब्जेक्टसाठी, ठीक आहे. 11-12च्या जागा ज्या असतात त्या, जसं तुम्हाला माहिती आहे 11-12च्या जर शाळेवर आपण लागलो तर तिथे तुम्हाला एक मुख्य विषय जो आहे तो शिकवावा लागतो आणि तो तुमचा विषय जो आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशन जो विषय असतो त्यानुसार तुम्हाला शिकवावं लागतं, त्यानुसार त्या जागा येतात, ठीक आहे. आता इथं सुद्धा मेन स्ट्रॅटेजी वापरायची, तुम्हाला पसंतीक्रम प्रिफरन्स योग्य द्यायचे, नंतर डिस्ट्रिक्ट वाईज सिलेक्शन व्यवस्थित करायचं. तुमचे टेट परीक्षेतला जो स्कोर आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे, इथे तुम्हाला तोच बेनिफिट करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कॅटेगरीनुसार, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून बेस्ट स्ट्रॅटेजी वापरायची आणि 11-12ला प्रिफरन्स द्यायची, ठीक आहे. आता बोलूया की कोणाला फायदा जास्त आहे. तर बघा इथे फायदा कसा आहे, वर्ग 1 ते 5 साठी स्ट्रॉंग फायदा आहे किंवा बेनिफिट आहे. जर तुमचं DED आहे तर वर्ग 1 ते 5 साठी तुम्हाला बेनिफिट चांगला आहे, स्ट्रॉंग बेनिफिट आहे. वर्ग 6 ते 8 साठी बॅलन्स आहे, DED BED धारक. नंतर 9वी-10वी साठी BED धारक जे आहेत ते डॉमिनंट स्टेजमध्ये आहे आणि 11वी-12वी साठी जे आहे ऑब्वियस गोष्ट आहे, 11वी-12वी साठी BED धारकांना जी आहे संधी असणार आहे. त्याच्यामुळं DED धारकांना काही ठिकाणी संधी आहे, काही ठिकाणी BED धारकांना संधी आहे. आता तुम्हाला कोणत्या ठिकाणी बेनिफिट उचलायचा आहे हा तुमच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ त्या संदर्भातच होता आणि ही इन्फॉर्मेशन आता ऐकल्यानंतर तुम्हाला हे कळलं असेल की कधी कधी काय होतं, आपण बॅलन्स करतो की DED धारकांना वाटते BED धारकांना संधी आहे, BED धारक वरच्या वर्गासाठी अप्लाय करू शकतात, आपण करू शकत नाही. तुम्हाला काय वाटते, DED धारक खुश आहेत? नाही, त्यांना वाटते की आपण TET परीक्षा पास नाही. काही असे DED धारक असतील TET परीक्षा पास नाही किंवा पेपर 2 पास आहे, फक्त पेपर 1 पासच नाही, मग त्यांना सोशल सायन्ससाठी जावं लागतं. काही असे DED धारक आहेत ज्यांची TET परीक्षा पेपर 1 पास आहे, पेपर 2 पास नाही, मग त्यांना फक्त वर्ग 1 ते 5 साठी पसंत क्रम द्यावे लागतात. तुम्हाला काय वाटतं, BED धारक खुश आहे? नाही, BED धारक सुद्धा खुश नसतात. त्यांना माहिती आहे की आपण TET परीक्षा पास नाही, म्हणजे आपल्याला 9वी 10वी 11वी-12वीलाच प्रिफरन्स देणं आहे, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करणं आहे आणि आपल्याला वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी आपल्याला अप्लाय करता येत नाही. ज्यांची TET परीक्षा पास नाही त्यांच्यासाठी. ज्यांचं BED आहे, TET परीक्षा पास आहे, पेपर 1 पेपर 2, पण त्यांना सुद्धा अजून एक काय मोठा शॉक कोणता आहे की त्यांना पेपर 1 उदाहरणार्थ पास असून, आता समजा काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी खरोखर TETचा पेपर 1 सुद्धा काढला, पेपर 2 सुद्धा काढला आणि नंतर ब्रिज कोर्सचा निकाल आला आणि त्या निकालानुसार काय झालं, 1 ते 5 साठी फक्त DED धारकांना एलिजिबल ठरवण्यात आलं. मग त्याच्यामुळे पेपर 1 पास असून सुद्धा BED धारकांना त्याचा फायदा झालाच नाही. मग BED धारकांना ती एक निराशा आहे की त्यांचा विचार वर्ग 1 ते 5 साठी होणार नाही. म्हणजे दोन ज्या आहेत, दोघांचे स्ट्रॉंग पॉईंट वेगवेगळे आहे. त्यानुसार तुम्ही स्टेबली विचार करा किंवा मेंटली स्टेबल राहा आणि त्यानुसार तुम्ही विचार करा आणि त्यानुसार निर्णय घ्या. तर या संदर्भात ही माहिती होती आणि हा पूर्ण व्हिडिओ होता. पूर्ण ॲनालिसिस, पूर्ण ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तुमच्या समोर मांडल्या मी. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा. आणि हा मागचा व्हिडिओ जो आहे त्याला तुम्ही रिस्पॉन्स दिला खूप छान आणि त्याच्या मागच्या व्हिडिओला सुद्धा रिस्पॉन्स दिला आहे, त्याच्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या व्हिडिओला सुद्धा तुम्ही रिस्पॉन्स द्याल अशी आशा आहे. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, हा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओच्या खाली जे आहे तुमचं DED आहे किंवा BED आहे ते नक्की लिहा. तुमचा अभिप्राय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचे जे स्कोर आहे तो सुद्धा लिहिला तरी चालेल. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.